की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल विचार झाला तर तुम्ही साकारलेल्या भूमिकांच्या प्रतिमा समोर येतात. इतकं ते प्रेम मिळालंय तुम्हाला. पण त्या भूमिका, त्याचा एक करारी अंदाज असेल, त्याच्यानंतर महात्मा फुले साकारणं. काय पद्धतीचं ट्रान्झिशन तुम्हाला जाणवलं? अभिनयातले जे काही पैलू आहेत ते तुम्ही कशा पद्धतीने एक्सप्लोअर करतायत? मग अगदी आपण शब्दात पकडायचं म्हटलं तर ते तसं आहे की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या हातात तलवार होती. तर महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या हातात लेखणी होती. खरंय. आणि त्या तितक्या ताकदीनं हं. शेतकऱ्याचा असूड असेल, गुलामगिरी असेल, सार्वजनिक सत्यधर्म असेल किंवा तृतीयरत्नसारखं नाटक असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधी शोधण्याचं इतकं मोठं काम असेल. या सगळ्या गोष्टी ज्या केल्या तर मला असं वाटतं कुठेतरी ही एक वैचारिक याला एक कनेक्शन आपण म्हणू शकतो. हं. जे तत्कालीन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये तत्कालीन जी व्यवस्था होती, हं. त्याच्या विरोधात केलेलं एक बंड आहे. ते खरंय. राजकीय क्रांती आहे आणि तशी महात्मा ज्योतिराव फुलेंची ही सामाजिक क्रांती आहे. तेव्हा कुठेतरी हे सुद्धा तत्कालीन व्यवस्थेविरोधात केलेलं एक बंड आहे. बंड आहे. म्हणजे कलाकार म्हणून नक्कीच एक खूप आव्हानात्मक ही भूमिका होती. अनेक वर्ष हा विचार खरं तर मनात घोळत होता आणि पुन्हा सतीश सरांचं, सतीश राजवाड्यांचं अ, हे एक स्किल आहे, की या भूमिकेला म्हणजे डेली सोप करण्यासाठी त्यांनी मला जे कन्व्हिन्स केलं.